नमस्कार मंडळी, तर फूड स्टोरी बाय पूजा या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंडपुरीचा बेत हा आलाच। तर मग येथे मी एक सुती कापड घेतलेला आहे, त्यामध्ये मी 1 किलो दही घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं बांधून घ्यायचं, जेणेकरून त्याचं सगळं पाणी निथळेल आणि त्याचा छान असा चक्का तयार होईल। अशा प्रकारे बांधून ठेवायचं आणि त्यावरती काहीतरी वजन ठेवायचं, जेणेकरून सगळं पाणी निथळून जाईल। त्यानंतर इथे आपला चक्का तयार झालेला आहे, तो एका बाउलमध्ये काढायचा आणि छान असा फेटून घ्यायचा आहे, जेणेकरून श्रीखंड अजून क्रीमी बनतं। त्यानंतर आपण यामध्ये साखर टाकणार आहोत। साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। इथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। एका वाटीमध्ये दूध घेऊन केशरच्या 4-5 काड्या टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकणार आहोत आणि नंतर आपण केलेलं केशरचं दूध आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे। आपलं मिश्रण एकजीव करून झालं की आपण 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकणार आहोत। इथे आपलं श्रीखंड तयार आहे। नंतर मग आपण पुरी करणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे आपली गुढीपाडवा स्पेशल श्रीखंडपुरी तयार आहे। अशा नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। थँक यू।